रायगडच्या महार MIDCमधून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंडो अमाइन्स लिमिटेड कंपनीत अचानक गॅस गळती झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल 35 कामगार बाधित झाल्याची प्राथमिक माहिती असून एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तो ट्रायफॉझिन नावाचा वायू आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये माहिती दिल्या कारणाने उपचार व्हायला वेळ लागला आणि जो कामगार एक्सपायर झालाय त्या कामगाराच्या हलगर्जीपणाला कारणीभूत व्यवस्थापन आहे असा कामगार क्षेत्रातून आरोप होतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये देखील आता माहिती चुकीची दिली असं आपल्या बोलण्यात ध्वनीत होतोय. आपण हे जस्टिफाय कसं करू शकता? यामध्ये आता फॅक्टरी इन्स्पेक्टर इन्स्पेक्शन करतात आहे. PM पण आपण जे काल मयत व्यक्ती झाला त्याचा PM करतोय. या सगळ्या गोष्टींच्या ज्या बाबी आहेत त्या आपल्या तपासामध्ये पुढील 1-2 दिवसामध्ये निष्पन्न होतील आणि आपण पुढील त्याच्यामध्ये BNS नुसार कायदेशीर कारवाई करीत आहोत. मयत जो झालेला कामगार आहे हा इंडो अमाइन्स मधला आहे का? मयत झालेला कामगार हा इथलाच आहे. बरोबर. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आत्ताच बोललेले आहे. काल सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान इंडो अमाइन्स कंपनीमध्ये TBUचं त्यांचं जो रिॲक्टर आहे त्यामध्ये त्यांचं जे बॅच टाकत असताना HCl गॅस लिकेज झाला होता. HCl गॅस लिकेज झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करणारा जो एक व्यक्ती आहे त्याला ते जो ऑपरेटर होता त्याला ते गॅस लिकेज झाल्याची माहिती मिळताच त्याने तात्काळ प्लांट बंद केला. मात्र तोपर्यंत गॅस बऱ्यापैकी लिकेज झाला होता. त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे व आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये लोकांना उलटीचा ह्याचा चक्कर येण्याचा असा काही त्रास झाला. त्यापैकी एक सिरियस होता, तो आता मयत झालेला आहे काल रात्री 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान. व एक इसम आहे त्याच्यावर आता नवी मुंबई येथे उपचार चालू आहेत आणि बाकीचे जवळपास 30 ते 35 लोक आहेत त्यांना आपण उपचार करून त्यांच्या घरी सोडलेले आहे. घडामोडींचे ताजे अपडेट्स मिळवत रहा लोकपरिवार न्यूज सोबत.